आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी. प्रशासनाकडून जय्यत तयारी. झी 24 तासवर पहा अचूक आणि वेगवान निकाल. आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या हाताला शाई लावणं अधिकाऱ्यांना भोवलं. केंद्रप्रमुख दिलीप नरवडेंसह मतदान अधिकाऱ्यांचं निलंबन. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई. छत्रपती संभाजीनगरातल्या गंगापूरमध्ये झेडपी निवडणुकीतील वादातून राडा. शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमध्ये पोलीस स्थानकातच फ्रीस्टाईल हाणामारी. उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज 61वा वाढदिवस. अजित पवारांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा शिंदेंचा निर्णय. तर शिंदे कुटुंबासोबत गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा. अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचा डिसेंबरमध्ये 50 कोटींचा विमा काढला आणि जानेवारीत अपघात झाला. विम्याच्या पैशासाठी घातपात घडवल्याचा अमोल मिटकरींना संशय. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे महिन्यात निवडणूक. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का याची उत्सुकता. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार आमदार होणार. मुंबई बांगलादेशी मुक्त करू. भाजपचा महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडेंचा संकल्प. केंद्राकडून बांगलादेशींसाठी कोट्यवधींची मदत का? संजय राऊतांचा सवाल. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक. महापौरपदी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार. नाशिक विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. ओझर विमानतळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर. परीक्षा पे चर्चाचा दुसरा भाग आज प्रदर्शित होणार. सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. भराडी देवीच्या जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात. लाखो भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल. नेते मंडळीही भराडी देवीच्या चरणी लीन होणार.